आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. हृदयापासून स्वागत आहे. महाअवतार बाबाजी आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या चेतनेला वंदन करत, आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वला प्रणाम करत, आपल्या कुटुंबातील सगळ्या मास्टर्सना आपल्या हृदयातून प्रेम प्रकाश पाठवत, आपण सगळेजण आजच्या ह्या सुंदर अशा ध्यान सत्रामध्ये सहभागी होऊ. आजचं ध्यान सत्र आपण आपलं आनापानसती ध्यान जे आपलं श्वासांसोबत जोडण्याचं, आपल्या श्वासांना अनुभव करण्याचा, सोबतच युनिफाईडचा पण आपण ह्याच्यामध्ये समावेश करणार आहोत. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असं आजचं आपलं ध्यान आहे. आपल्याला हृदयाशी पण जोडायला मदत करेल. आपल्या श्वासांबरोबर पण जोडायला मदत करेल. आपण पूर्ण ह्या आठवड्यामध्ये, मागच्या 2-3 आठवड्यामध्ये जे ज्ञान आपण घेतलंय आपल्या मास्टर्सकडून, युनिफाईडच्या धड्यातून, बाबाजींकडून, त्या सगळ्या ज्ञानाचा, ती सगळी ऊर्जा आपल्या आतमध्ये स्थिरावण्यासाठी रोजच्या रोज आपल्या स्वतःशी जोडले जाण्याचं फार महत्व आहे. जितकं काही आपण बाहेरून ऐकतो, ही इन्फॉर्मेशन, हे ज्ञान आहे. पण ते आपल्या आयुष्यात रोज उतरवण्यासाठी थोडा वेळ का होईना आपण स्वतःबरोबर एकटं बसणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एकटे असतो ध्यानामध्ये, श्वासांबरोबर, तेव्हा आपल्याला समजते की आपल्याला कुठे त्रास होतोय, आपल्याला काय समजत नाहीये, आपल्याला अजून काय मदत करायची स्वतःची, कुठे सुधारणा करायची. त्यामुळे ध्यान गरजेचं आहे. तर जितके आपण स्वाध्याय करत आहोत, तितकंच ध्यान महत्वाचं आहे. म्हणूनच केवळ ध्यानाने पण नाही आणि केवळ ज्ञानाने पण नाही, तर ध्यान आणि ज्ञान या सगळ्यांची जोड आपण आपल्या आयुष्यात पाहिजे. ध्यान, ज्ञान म्हणजे स्वाध्याय, सज्जन सांगत्य, ह्या सगळ्या गोष्टींना ह्यासाठीच महत्व आहे, जे पितामह पत्रीजी, पिरॅमिड संस्थेचे संस्थापक नेहमी सांगायचे या गोष्टी. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते, की पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुव्हमेंट ही संस्था ध्यान आणि पिरॅमिडचा वापर ध्यान करताना या सगळ्या गोष्टी शिकवते आणि ती डॉक्टर सुभाष पत्रीजी यांनी स्थापना त्याची केली. तर हे आनापानसती ध्यान म्हणजेच येणारा जाणारा श्वास, ह्याला आपल्या आतमध्ये फील करणं, अनुभव करणं, असं साधं सरळ एकदम सोपं आपल्या श्वासांचं ध्यान आहे, जे आपण कुठेही करू शकतो. या ध्यानाला कुठलेही नियम नाहीयेत. शरीराचे नियम तर नाहीच नाही. एनी टाईम ध्यान असं म्हटलं गेलंय, एटीएम. त्यामुळं कुठलीही शारीरिक बंधनं या ध्यानाला नाहीयेत. ना तुम्हाला, तुम्ही अंघोळ केलीये, नाही केलीये, अजून काही तुमचे बाकीच्या गोष्टी असतील. बरेच जण विचारतात म्हणून सांगते, की असं कुठलंही लिमिटेशन, बंधन या ध्यानाला नाहीये. तर तुम्ही जेव्हा कधी थोडं फ्री असता, तुम्हाला असं वाटतं, की मला आता खूप ऐकणं झालंय. ह्यांचं थोडं YouTube बघितलंय, खूप गोष्टी बघितल्यात आणि खूप ऐकलोय आपण. सगळी माहिती घेतली आपण. पण YouTubeवर बसून दिवसभर आपण सोशल मीडियावर आहोत, मोबाईलवर आहोत. तर किती ऐकणार? किती आतमध्ये घेणार? मग एक वेळ अशी येते, की मला आता शांतता पाहिजे आणि ती शांतता वेळ जी आहे, मला की शांत बसायचंय स्वतःसोबत. ते वाटलंच पाहिजे. तरच आपण सगळं बाजूला ठेवतो. मोबाईल असेल, टीव्ही असेल, अजून इकडच्या-तिकडच्या गोष्टी असतील. सगळं घेऊन झाल्यानंतर असं होतं बऱ्याचदा, खूप खूप कन्झम्पशन खूप खाल्लं जातं डोक्याने. हे पण ऐका, ते पण ऐका, हे बघा, हे बघा. मग अशा वेळी आपल्याला असं वाटतं, आता मला काही नाही करायचंय, मला ध्यान करायचंय. म्हणून दिवसभरामध्ये थोडा वेळ ठरवा, की एवढ्या वेळच मी बघणार, ऐकणार, इतकंच मी ज्ञान घेणार आणि बाकीचा वेळ मी पूर्णपणे ध्यानाला बसणार स्वतःसोबत. तर आनापानसती ध्यान असेल किंवा युनिफाईडचा अभ्यास असेल, दोन्हीमध्ये पण ध्यानच करायचंय. आतमध्ये स्वतःसोबतच बसायचंय. त्याला नावं वेगळी आहेत, अभ्यासाचं स्वरूप वेगळं आहे. पण शेवटी सगळं एकच आहे, की तुम्ही कुठलाही योग करत असाल, साधना करत असाल, ती स्वतःसाठी आहे. आपलं स्वरूप ओळखण्यासाठी आहे. त्यामुळे आज जायचं, शांत बसायचं डोळे मिटून
आणि तो आनंदच वेगळा आहे. तर असंही तुम्ही करू शकता आठवड्यातला एखादा दिवस, पूर्ण दिवसभर मोबाईलला हात नाही लावायचा. केवळ वर्तमानात जगायचं, दिवसभर. कुठलीही इन्फॉर्मेशन नको, कुठलाही सोशल मीडिया नको, काहीच नको मला. पूर्ण मोबाईल लांब ठेवायचा. दिवसभर मी, माझे श्वास आणि आत्ताचं वर्तमानातलं क्षण. नाही मला कुठला विचार करायचा आहे कालचा, नाही मला उद्याची चिंता करायची आहे. केवळ मी जे काही काम करते घरामध्ये, ते काम आणि मी. असं डिजिटल मुक्त आयुष्य जगून बघा एकदा. खूप मजा येते, खूप शांत वाटतं. तर असा एक म्हणतो ना त्याला नाव आहे, डिजिटल डिटॉक्स काहीतरी असं नाव आहे त्याला एक. अ, तर तसं एखादा दिवस आपल्या आठवड्यातला ठेवा. इतकी शांतता मिळते, असं वाटतं की सगळं जग वेगळीकडे आणि मी वेगळ्याच विश्वात आहे माझ्या. तो दिवस तुम्हाला एवढी एनर्जी देईल. त्यातनंही त्या दिवशी मौन साधायचा प्रयत्न करा. की दिवसभर कुठलाही शब्द न बोलता पूर्ण शांतता शक्य असल्यास. खास करून रविवारी वगैरे असं करता येतं, ज्या दिवशी आपण घरात असतो. बाहेर कुणाशी बोलायची गरज नाही, ऑफिसमध्ये नाहीये अशा वेळी. तर पूर्ण दिवसभर किंवा एक ठराविक संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझं मौन आहे. इतकी जबरदस्त ऊर्जा देतं. मी तुम्हाला खरं सांगते, अनुभवातून सांगते. एखादा दिवस मौन ट्राय करा. पूर्ण वेळ मौनामध्ये राहायचं. एक शब्दही नाही बोलायचा, नाही ऐकायचं. सोशल मीडिया पूर्ण बंद, मोबाईल लांब आणि पूर्ण वेळ जितकं शक्य तितकं एखादं पुस्तक वाचलं किंवा डोळे मिटून शांत बसलं ध्यानामध्ये आणि हे शक्य आहे, सहज शक्य आहे. आपण गृहिणींसाठी जरी दुपारचा वेळ 2-3 वाजेपर्यंत तुम्ही घरच्या कामात असाल, तिथून पुढचा वेळ ठरवू शकता. एवढ्या वेळ मी मौनात असेल आणि केवळ माझ्याच आतमध्ये असेल. माझा मोबाईल माझ्याजवळ नसेल. तर प्रयत्न करा. सुरुवातीला जड जातं, कारण आपल्याला खूप सवय लागली आहे डिजिटलची, अ, बोलण्याची. तर ह्या गोष्टी होतात. पण जाणीवपूर्वक मौनात जाणं, जाणीवपूर्वक स्वतःच्या श्वासांबरोबर राहणं, ह्याच्यापेक्षा अद्भुत आणि सुंदर आणि आनंद देणारं काहीच नाहीये. तर चला आपण सगळेजण ह्याच नोटवर डोळे मिटू आणि आपल्या आतमध्ये जाऊ. काही लोकं नवीन पण आहेत, त्यांच्यासाठी काही सूचना आहेत, की ध्यान अवस्थेला बसताना आपण सगळं शरीर अगदी पाठीला आराम देऊन, टेका देऊन आणि पाठीचा मणका ताठ ठेवायचा. बाकी सगळ्या शरीराला आरामात रिलॅक्स करून बसायचं. सगळ्यात पहिला नियम असतो, तो आपला आसन. की इतकं स्थिर होऊन आपल्याला आराम वाटेल अशा स्थितीमध्ये बसणं. एकदा का आपण शरीराने स्थिरावलो किंवा आपली ध्यान अवस्था खूप चांगली लागते. आता आपले डोळे अगदी अलगद बंद केले असतील. हीच ती वेळ आहे, जेव्हा आपण सगळेजण हळू आपल्या स्वतःसोबत जोडले जाऊ आणि त्यासाठी एकमेकांमध्ये गुंफून बसा. पायाला तुम्ही ज्या पद्धतीने सोयीस्कर आहे, त्याप्रमाणे बसा. कुठलाही नियम नाही. मांडी घालायची असेल किंवा सोफ्यावर बसला असाल, पाय क्रॉस करून. जी अवस्था सगळ्यात सुखद आहे, त्या अवस्थेमध्ये बसा. तर करायचं काय आपल्याला? बाहेरच्या जगातले डोळे बंद करत
आपल्या शरीराला आणि आपल्या अस्तित्वाला जाणीवपूर्वक बघायचं. जे काही ज्ञान आपण घेतलंय पूर्ण आठवडाभर, अतिशय सुंदर सुंदर माहिती, विषय, मास्टर्स यांच्या सांगत्याबरोबर, यांच्या संगतीमध्ये, सहवासामध्ये आपण आपली रात्र सुरुवात केली. अनेक नवे नवे विषय ऐकले. युनिफाईडचा धडा असेल, श्रुतीताईंचं सत्र असेल, सीमाताईंचं सत्र असेल, इतर काही माहिती असेल, हे सगळं आपल्या आतमध्ये गेलंय, अंतःकरणामध्ये. आणि हे असं ज्ञान आहे की जे आपल्याला आधीपासून माहिती आहे. आता तर केवळ आपण रिव्हिजन करतोय, उजळणी करतोय, आठवतोय. कारण आपण सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहोत. आता एक दीर्घ श्वास घेत, जितका भरून घेता येईल आपल्या पोटामध्ये तितकी हवा भरून घ्या. अगदी सावकाश, खूप सावकाश, जाणीवपूर्वक. 2 सेकंद आपली हवा, श्वास पोटामध्ये थांबवा आणि अगदी हळूवार आपल्या तोंडावाटे बाहेर सोडून द्या. सोडतानाही अगदी सावकाश, गडबड करून लगेच सोडायचं नाही. जितका हळू आतमध्ये घेतो त्याच्यापेक्षा हळूवार सोडायचं, सावकाश गतीने. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास नाकातून आपल्या पोटामध्ये. पोट म्हणजे आपला फुगा आहे आणि तो फुगा फुगवा. श्वास घेताना पोट पूर्ण बाहेर येऊ द्या, एखाद्या फुग्याप्रमाणे. इतकी हवा भरून घ्या जितकी मावतीये. 2 ते 3 सेकंद थांबा आणि तोंडावाटे सावकाश बाहेर सोडा. अजून एकदा असाच दीर्घ श्वास पोटामध्ये भरून तोंडाने अगदी सावकाश बाहेर. आता मात्र अगदी हळूवार, साधा, सरळ, नॉर्मल श्वास आत येतोय आणि नाकाने बाहेर पडतोय. आता हे श्वास आपल्या कदाचित छातीमध्ये, पोटामध्ये किंवा गळ्यामध्ये कुठेतरी आपल्याला जाणवत असतील. जिथं कुठं फील होत आहेत. हे श्वास आहे, ती हवा आहे, असं जाणवतंय. तिथं जाणवू दे. माझ्या छातीमध्ये, माझ्या पोटामध्ये. सगळं शरीर स्थिर आहे, शांत झालंय. केवळ श्वासांची ये जा जाणवती. माझ्या शरीराच्या आतमध्ये
माझ्या श्वासांना मी माझ्या छातीच्या मधोमध घेऊन येते. बंद डोळ्यांनी छातीच्या आत उतरा. फील करा आपल्या छातीला. डावी बाजू, उजवी बाजू आणि मधोमध जे हृदयाचं स्थान आहे, छातीचं स्थान आहे, तिथं आत जा. श्वासांनी आत उतरा. एक पायरी खाली, एक पायरी खाली, अजून आत. हृदयस्थ असलेला आपला ईश्वर आहे, तिथे आपली वाट बघतोय. तो म्हणतोय, तू कुठे आहे? मी कधीचा इथं वाट बघतोय. बाहेरच्या जगातून आत का नाही येत? का नाही मला फील करत? डोळे बंद कर आणि आत ये. मी इथं तुझी वाट बघतोय. असा आपला ईश्वर आहे, आपला उच्च स्व, आपला आत्मा. इथूनच ती तार आहे जी आपल्या परमात्म्याशी जोडली. असा तो ब्रह्मांडीय संगणक आहे आपल्या हृदयातून. एक सुंदर वायर आहे, चंदेरी रंगाची, प्रकाशाची. आपल्या श्वासांना आपल्या छातीवर अनुभव करत आत उतरा आणि बघा, धडधड जाणवते का? स्पंदनं जाणवत आहेत का? जाणवत आहेत. खोलवर डाव्या बाजूला. लक्ष द्या. आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष द्या. बघायची गरज नाही, ऐकायची गरज नाही, केवळ अनुभवायचं. जाणीव. धडधड धडधड सुरू आहे आतमध्ये. आतल्या डोळ्यांनी दिसते का? बघा. आणि अगदी जाणीवेनी म्हणा, विश्वासाने, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. आतल्या आत, मनातल्या मनात, हृदयात म्हणा की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. हृदयात आहात ना? मी शांतता अनुभवत म्हणा, मी ईश्वरासोबत एक आहे. त्याचे सगळे गुण माझेत, त्याचे सगळे विचार माझे. माझा ईश्वर किती पवित्र आहे, किती निरागस आहे, किती सुंदर आहे, किती प्रेमाने भरलेलं आहे.
माझ्याजवळ आहे, माझ्या हृदयात आहे. जो कोणता ईश्वर तुमचा आहे, जो कोणता डोळ्यापुढे येतोय, त्याला आठवा आणि केवळ आपल्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये धडधड, धडधड त्यामध्ये त्याला जाणीवपूर्वक अनुभव करा. असा ईश्वर कोणी वेगळा नाहीच आहे, मीच आहे. तो इतका एकरूप आहे, इतका एक आहे, इतका युनिफाईड आहे, एकीकृत आहे माझ्यासोबत, की मीच आहे. मीच आहे राम, मीच आहे कृष्ण, शिवोहम, मीच आहे शिव, मीच आहे आई जगदंबा. मीच आहे महाअवतार बाबाजी, मीच आहे श्री गणेश, मीच ती पृथ्वी माता आहे. सुंदर आहे, देणारी, फक्त देणारी. झाडं, पशुपक्षी सगळ्यांसोबत मी एक आहे. आम्ही एकच तत्व आहेत, प्रेमाचं. मीच आहे ते प्रेम जे चराचरात आहे. जे माझ्यात वाहते तेच त्या झाडात वाहते, तेच त्या दगडात आहे. एकच चैतन्य, एकच प्रेम, ज्या प्रेमातून आमच्या सगळ्यांची निर्मिती झाली. माझी, त्या दगडाची, त्या झाडाची, त्या पक्षाची, त्या नदीची, त्या डोंगराची, प्रत्येकाची निर्मिती त्याच तत्वातून. म्हणून माझा ईश्वर आणि मी एक आहोत. हृदयात आहात ना? पूर्ण खोलवर राहा, आतमध्ये. तरच आपल्याला जाणवेल ईश्वर आणि मी कसे एक आहोत. तरच जाणवेल. हृदयाच्या ठोक्यांमध्ये राहा, केंद्रित राहा, खोलवर. जितकं जाता येईल आतमध्ये तितकं जा. बाहेरच्या जगाचा संपर्क तोडून द्या, पूर्ण तोडा. खोलवर उतरा, अगदी खोल. असा ईश्वर आणि मी एक आहोत. म्हणून त्याचे सगळे गुण माझेत. तो प्रेम आहे तर मी पण प्रेम आहे. तो आनंद आहे तर मी पण आनंद आहे. करुणा, क्षमा, शांती, मी सुद्धा. मी सुद्धा सर्वज्ञ आहे. मला सगळं माहिती आहे. प्रत्येक कणामध्ये, चराचरात मी सुद्धा आहे. मी पाहिजे त्याच्यासोबत एक होऊ शकते. हृदयातल्या प्रेमाने, झाडांसोबत एक होते, दगडासोबत एक होते, अग्नीसोबत एक होते, जलासोबत एक होते. हृदयातल्या प्रेमाच्या शक्तीने माझं आणि त्याचं हृदय जोडलेलं आहे. त्यामुळे झाड काय बोलते, पक्षी काय बोलते, त्याच्या भावना, त्याचे विचार सहज मला समजतात.
इतकी शक्तिशाली आहे. मी निर्माण करते. काय निर्माण करते? जे काही पाहिजे ते. माझ्या सगळ्या इच्छा मी निर्माण करू शकते. की मी शक्तिशाली आहे, निर्माता आहे. कारण माझा ईश्वर आहे, ज्याने मला निर्माण केलंय. आपल्या सगळ्यांना निर्माण केलंय. माझ्या खऱ्या इच्छा काय आहेत हे माझ्या हृदयाला माहिती आहे. मी जगाला फसवेन, स्वतःलाही फसवेन, पण हृदयाला नाही. कारण माझं हृदय निरागस आहे, ईश्वर रूपात आहे आणि सर्वज्ञ आहे. त्याला सगळं माहिती आहे. मला काय पाहिजे आणि ती इच्छा प्रत्यक्षात कशी आणायची हे पण माहिती आहे. माझी इच्छा आत्ता या क्षणाला पूर्ण होताना मी अनुभवते, डोळ्यापुढे आणतीये. माझ्या हृदयात ईश्वरासोबत निर्माण करते. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने दावा करतो आणि स्वीकार करतो की ही माझी इच्छा पूर्ण झालीये आत्ता या वर्तमानात. जी काही इच्छा असेल ती म्हणा, पूर्ण झालीये. तथास्तु, तथास्तु. या घरातल्या सगळ्या लोकांना प्रेम आणि प्रकाश, आपल्या सृष्टीला प्रेम आणि प्रकाश. आपल्या आभामध्ये आता केवळ प्रेम आणि प्रकाश आहे. माझा आभा मंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. आपल्या उच्च स्वला विचारू, सुंदर उच्च स्व, मला तुझं नाव सांग आणि मला संकेत दे की तू माझ्यासोबत आहेस. सुरक्षा संकेत जो केवळ तुझाच आहे. हे उच्च स्व, तुझं नाव काय आहे? माझं नाव काय आहे? काही क्षण बसा हृदयात, बघा काय फिलिंग येतं, काय विचार येतो.
मला काही विचार आला असेल नसेल तरी आभार व्यक्त करू. धन्यवाद. हे उच्चस्वर, हे माझा सुंदर तेजस्वी प्रिय आत्मा, माझा अंतरात्मा, माझा ईश्वर, तू आत्तापर्यंत माझ्या सोबत आहेस. प्रत्येक क्षणामध्ये, माझ्या प्रत्येक श्वासामध्ये माझ्यासोबत माझा प्रकाश बनव. मी कुठे घाबरले, कुठे पडले, तरी तू पुन्हा पुन्हा मला हात देतोस. मला प्रकाश दाखवतोस. प्रत्येक क्षणाला माझा पाठीराखा म्हणून उभा आहेस. असा तू प्रेमळ, दयाळू, करुणेने भरलेला आहेस. कुणाच्या तरी रूपात येतोस, माझ्या इच्छा पूर्ण करतोस. कुणाच्या तरी रूपात येतोस, मला संदेश देतोस. ती रूप आहेत तुझी. सगळ्या माणसांच्या रूपात तूच आहेस. तरी मी तुला वेगळं का समजते? चांगले वाईट धडे देतोस, पण तू माझ्यासोबत आहेस. मला जो अनुभव घ्यायचा आहे तो तू देतोस, सुखाचा, दुःखाचा. हे मला समजलंय. हे उच्च स्व, तू आतून मला सतत मार्गदर्शन करतोस, संदेश देतोस, माझ्या हिताच्या गोष्टी माझ्यापर्यंत आणतोस. लोकांच्या रूपाने, व्यक्तींच्या रूपाने, जी तूच आहेस. तुझे अनेक आभार आहेत. खूप आभार आहेत. तुला खूप प्रेम आहे. माझ्या हृदयात मी काही लोकांबद्दल राग धरला असेल, कुठल्याही कारणावरून, भूतकाळावरून. पण आता मला समजलं, ती सगळी लोक, ती पात्र आहेत माझ्या नाटकातली. कोणी सुनेच्या रूपात आहे, कोणी सासूच्या रूपात आहे, कोणी बहीण, भाऊ, आत्या, मामा, काका, मैत्रिणी, समाज, प्राणी, पशु, पक्षी. सगळेजण पात्र आहेत या पिक्चर मधली. माझ्याशी वाईट वागतात कारण मीच त्यांना सांगितलंय. हे मला समजतं. मी त्याची जबाबदारी घेते. आणि म्हणून त्या सगळ्यांना माझ्या डोळ्यापुढे आण, ज्यांना मला प्रेम पाठवायची गरज आहे, ज्यांच्याबद्दल माझ्या हृदयात खूप राग आहे. मी खूप त्रास करून घेते स्वतःला, विनाकारण दुखावून घेतलंय स्वतःला, खूप जखमा दिल्यात. अशा सगळ्यांना मी डोळ्यासमोर आणते. तू मला मदत कर. अशी कोण लोक आहेत?
ती अगदी माझ्या जवळची माहितीतलीच असणार आहे. केवळ तीच लोक मला दुखावू शकतात. म्हणूनच ते माझ्या कुटुंबात आहेत. त्यांना ते कामच दिलेलं आहे. पण आता मला सत्य समजलंय. माझ्या अनुमतीशिवाय ते मला दुखवू शकत नाही, हे सत्य. म्हणून मी माझ्या हृदयातून त्या सगळ्यांना क्षमा करते. क्षमा करते म्हणजेच काय? माझ्याकडे तर प्रेमच आहे द्यायला. तेच मी देऊ शकते. ना पैसा आहे, ना वस्त्र आहे, ना दागिने आहेत, दुसरी कुठली सुख आहेत. मी केवळ प्रेम देऊ शकते. अशा सगळ्यांना मी प्रेम देते. ज्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप राग आहे. हृदय जड जड झालंय. खूप खूप वजन आहे, ओझ आहे. सगळ्यांना क्षमा करून टाकते. प्रेमाने भरून टाकते. सगळ्यांना आठवून प्रेम पाठवते. खूप प्रेम, फक्त प्रेम वाहतंय माझ्याकडून त्यांच्याकडे. ती सुंदर आहे. ईश्वरी ऊर्जा माझ्या हृदयातला ईश्वर प्रेम पाठवतोय. वाहतंय त्याच्याकडे. मोकळं करा स्वतःला त्या जाळ्यातून, मायेतून, भ्रमातून. ही सगळी ईश्वराच्या प्रतिमेत आहात. माझ्या सांगण्याप्रमाणेच मला त्रास दिला, वाईट वागलात, बोललात, चिडलात. आज आपण बोलत असू किंवा नसू, माझ्याकडून मी तुम्हाला खूप प्रेम पाठवते. आणि तुम्ही ईश्वर आहात. तुम्ही सुद्धा प्रेम आणि प्रकाश आहात. मला खूप प्रेम आणि प्रकाश. अशा कुठल्याही व्यक्तीबरोबर आपलं नातं छान करायचंय. आपल्यासोबत बघा, आपण बसलोय त्या व्यक्तीसोबत, गप्पा मारतोय, जवळ घेतोय, बोलतोय, हसतोय, दावा करतो आणि स्वीकार करतो की आमचं नातं खूप प्रेमाने भरलेलं आहे. एक ईश्वर दुसऱ्या ईश्वरासोबत बसलाय, प्रेम देत आणि घेत. एक झालाय. सगळे रुसवे फुगवे सगळं विसरून युनिफाईड झालाय. एकरूप झालाय. हलका झालाय. मोकळा. ह्याच अवस्थेत आपण आता प्रेमाच्या ऊर्जेमध्ये आपल्या उच्च स्वला विचारू,
जे कुठले विचार असतील माझे, जे सुधारण्याची गरज आहे, माझ्यासाठी जे संदेश आहेत, सगळे माझ्यापर्यंत पोहोचेल. कुठल्याही माध्यमातून स्वप्न असतील, इंट्युशन असेल, विचार असतील, मी ते सगळे संदेश, विचार ऐकायला तयार आहे, स्वीकारायला तयार आहे. हे उच्च स्वर, अनेक आभार आहेत. याच अवस्थेत आपण स्थिर आणि शांत होऊन बसू. केवळ श्वासांना अनुभव करत, फील करत.
पूर्ण शून्य अवस्थेमध्ये आपल्या विचारांना शून्य अनुभव करा. ते शांत झालं, खोलवर उतरलं, की एक सुद्धा विचार नाहीये. त्याच अवस्थेत काही क्षण पूर्ण शांतता आणि आता आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. जेव्हा तयार असाल तेव्हा हळू आपले डोळे उघडा आणि या भौतिक जगामध्ये शांततेची, प्रेमाची ऊर्जा घेऊन या. आपल्यासोबत असणाऱ्या सगळ्या मास्टर्सना, दिव्य ऊर्जांना अनेक आभार. आपल्या उच्च आत्म्याचे आभार. खूप प्रेम आणि प्रकाश. धन्यवाद. शुभरात्री.